करवीर तालुक्यातील मांढरे इथं गोवा बनावटीच्या मद्याची विक्री करणाऱ्या दोघांना करवीर पोलिसांनी अटक केली। सर्जेराव जगताप आणि विजय पवार अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून सुमारे 64,000 रुपये किमतीचा मद्याचा साठा जप्त करण्यात आलाय। करवीर तालुक्यातील मांढरे इथं राहणारा सर्जेराव सखाराम जगताप हा गोवा बनावटीच्या मद्याचा अवैध साठा करून त्याची विक्री करत होता। याबाबतची माहिती करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी या ठिकाणी कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे शोध पथकाला दिल्या। त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोलिसांनी आज मांढरे इथल्या विजय मारुती पवार याच्या जनावराच्या गोट्यात सुरू असलेल्या या मद्य विक्रीच्या ठिकाणी छापा टाकला। या ठिकाणी सर्जेराव जगताप हा चोरून गोवा बनावटीच्या दारूची विक्री करत असल्याचं आढळून आलं। या ठिकाणी गोवा बनावटीच्या मद्याचा साठा करून त्याची अवैध विक्री करणाऱ्या सर्जेराव सखाराम जगताप आणि त्याचा साथीदार विजय मारुती पवार या दोघांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 63,840 रुपये किमतीचा गोवा बनावटीच्या मद्याचा साठा जप्त करण्यात आला। पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, सोमराज पाटील, विजय पाटील, अमोल चव्हाण, रणजित पाटील, प्रकाश कांबळे यांनी ही कारवाई केली।